महाराष्ट्रात भाजपला आता कुबड्यांची गरज नाहीये अशा आशयाचं वक्तव्य अमित शहा यांनी मुंबईमध्ये केलं. खरं तर मुंबईतल्या भाषणात बोलताना अमित शहा म्हणाले की भाजप महाराष्ट्रात कधी काळी चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता, पण आज तो क्रमांक 1चा पक्ष झालाय. भारतीय जनता पक्षाला आता कोणाच्याही कुबड्या घेऊन चालण्याची गरज राहिलेली नाहीये. मात्र या वाक्याला धरूनच संजय राऊतांनी आता भाजपवर टीका केली आहे. अमित शहांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उद्देशून कुबड्या हा शब्द वापरलाय. जरा जरी स्वाभिमान असेल तर या पक्षांनी सत्तेतून बाहेर पडावं असा सवाल संजय राऊतांनी केला. आता कुबड्या या वाक्यावरून राजकारण रंगेलच, पण मुद्दा आहे तो म्हणजे अमित शहांनी अप्रत्यक्षपणे भविष्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गरज आपल्याला राहणार नाही या केलेल्या वक्तव्याचा. एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात महायुती ही किमान 15 वर्ष राहील असा दावा करत असताना अमित शहा मात्र सातत्यानं एका हाती भाजप वाढवण्याची घोषणा करताना दिसतात. मागच्या निवडणुकांच्या प्रचारावेळी सुद्धा 2029च्या निवडणुका भाजप महाराष्ट्रात एकट्यानं लढेल असं अमित शहांनी स्पष्ट केलं होतं. आता सुद्धा एक प्रकारे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा आपला निर्णय बोलून दाखवलाय. पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खरंच या कुबड्या दूर करण्याची रणनीती भाजपकडून आखली जातीये का? आणि तसं भाजपला करायचंच असेल तर नेमका कोणता कार्यक्रम भाजपनं हातात घेतलाय? भाजपला वाटतं जरी असलं तरी सुद्धा या कुबड्या दूर करून भाजप एकहाती सत्तेत येण्याची परिस्थिती खरंच महाराष्ट्रात तयार झालीये का? आणि भाजपला या कुबड्या दूर करणं वाटतं तितकं सोपं असणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. पहिला प्रश्न, भाजपला एक हाती सत्तेत येण्याची गरज का वाटते? याचं मुख्य कारण आहे भाजपमध्ये झालेली गर्दी. आज विक्रमी असे आमदार भाजपचे आहेत. 2014मध्ये स्वतंत्र लढताना भाजप एकूण 260 जागांवर लढली होती. त्यापैकी 122 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आणि 60 जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजेच किमान 182 जागांवर भाजपची ताकद होती. 2019मध्ये भाजपनं सेनेसोबत लढल्या, ज्यामध्ये भाजपला 164 जागांवरतीच लढता आलं आणि 105 जागा जिंकल्या. तर यंदा 2024च्या निवडणुकीत 149 इतक्या कमी जागांवर लढून सुद्धा भाजपनं तब्बल 132चा आकडा गाठला. थोडक्यात जागा वाटपात जागा कमी झाल्या तरी आकडा मात्र वाढलेला दिसतो. पण 2019च्या निवडणुकीत सेनेला जागा सोडण्याचा फटका भाजपला बसला असं म्हणता येतं. आता या जागा वाटपामुळे भाजपची नेमकी अडचण म्हणजे सत्तेतला वाटा. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 42 मंत्री आहेत. त्यापैकी भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 आहेत. दुसरीकडे बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजपकडे फक्त 13 आमदार कमल्यात. तरी मंत्रिमंडळाचा जवळपास 50% अधिकचा वाटा भाजपला मित्रपक्षांना द्यावा लागलेला आहे. विक्रमी संख्येत आमदार निवडून आणून सुद्धा या आमदारांना बळ देण्यासाठी मंत्रिपद देण्याचं धोरण भाजपला स्वीकारता आलेलं नाहीये. आणि हीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही घडताना दिसते. जर कार्यकर्त्यांना स्कोप देता आला नाही तर पुढची बांधणी भाजप करू शकणार नाही. दुसरा कारण, दीर्घकालीन राजकारण. भाजपचं राष्ट्रीय धोरणच असं आहे की मित्रपक्ष नको. आगामी निवडणुका वन नेशन वन इलेक्शन या सूत्रानुसार झाल्या तरी किंवा वेगळ्या झाल्या तरी भाजपसमोरची अडचण राहील ती म्हणजे लोकल बॉडीतील मित्रपक्षांची ताकद. उदाहरणार्थ, पुणे महानगरपालिकेत भाजप अजित पवारांसोबत लढला आणि अजित पवारांचे 25-30 नगरसेवक निवडून आले. आता यामुळे पुढच्या विधानसभा आणि लोकसभेत भाजपची अडचण होईल. भाजपला वाटतं की लोकल बॉडी एका हाती ताब्यात असावी, कारण ती पुढच्या निवडणुकांसाठी कामी येईल. तिसरं कारण, कार्यकर्त्यांची नाराजी. भाजपमध्ये गर्दी वाढलेली आहे, पण सगळ्यांना सत्ता मिळते असं नाही. कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी सत्ता देणं आवश्यक आहे, नाहीतर हे कार्यकर्ते इतर पक्षांच्या हाती लागतील. दुसरा प्रश्न, भाजपला कुबड्या दूर करताना अडचण काय? 2014ला भाजपचा वोट शेअर होता 28.1%, 2019ला तो 26.1% आणि 2024ला तो 27%. वोट शेअर स्थिर दिसतो, पण तो पक्का नाहीये. महाराष्ट्रात मतं व्यक्तिनिष्ठ असतात. विखे पाटील, जयंत पाटील, पवार यांच्यासारखे नेते कोणत्याही पक्षात असले तरी निवडून येतात. भाजपनं गेल्या दशकात हिंदुत्ववादावर आधारित वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न केलाय, पण अजून एक पिढी जाईपर्यंत हे पक्क होईल असं म्हणता येत नाहीये. तिसरा प्रश्न, भाजप कुबड्या सोडण्यासाठी काय करते? शिंदे गटाच्या बाबतीत शिंदेंनी शिवसेनेचा हिंदुत्ववादी चेहरा तयार केलाय, त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या विचारधारेत फरक राहिलेला नाहीये. भाजप जिथे नेते भक्कम आहेत तिथे पर्याय तयार करणं किंवा जवळीक बनवणं हे धोरण स्वीकारताय. उदाहरणार्थ, उदय सामंत फडणवीसांच्या जवळ तर शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात भाजपनं पाटणकरांना हातात घेतलाय.
अजित पवारांच्या बाबतीत अजित पवारांकडे मराठा ओबीसी मतदारांपेक्षा सत्ता टिकवणारे मुस्लिम आणि दलित मतदार आहेत. हे मतदार सत्तेसोबत राहण्याच्या प्रवृत्तीनं अजितदादांकडे जातात. भाजप अजित पवारांची व्याप्ती मर्यादित करण्याचं ऑपरेशन सुरू केलंय. सोलापूर, सातारा, कोल्हापूर या भागात शुगर लॉबी आपल्या ताब्यात घेतल्या. निष्कर्ष, भाजपनं कुबड्या झटकण्याची सुरुवात केली आहे. त्यात एक दिवस जाणारच आहेत, पण त्या सहजासहजी जाणार नाहीयेत. त्या डॅमेज होऊनच जाणार आहेत. फक्त प्रश्न इतकाच, भाजप त्या कुबड्या झटकून लगेचच उभा राहील का? हे मात्र ठामपणे सांगता येत नाही, कारण महाराष्ट्राचं राजकारण स्थानिक आणि व्यक्तिनिष्ठ आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप आपल्यासोबत असलेल्या या कुबड्या खरंच झटकून टाकेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नेमका मुद्दा काय